या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। सर्व आपल्या पत्रकार बांधवांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे काही विकास कामे आपल्या तालुक्यासाठी मंजूर झालेली आहेत आणि प्रत्यक्षात त्याचे पैसे सुद्धा आलेले आहेत, अशा सर्व विकास कामांची माहिती देण्यासाठी आपल्याला इथं बोलवलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी आमदार झाल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। जवळपास 1.5-2 वर्षाचा कार्यकाळ हा कोविडमध्ये गेला। त्यानंतर शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि वर्षभराने त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब पण सहभागी झाले। हे सर्व राजकीय घडामोडी, कोरोनाचा काळ, या सगळ्या गोष्टीसाठी जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून मला निश्चितच अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यातून सामोरं जावं लागलं। मध्ये निसर्ग चक्रीवादळासारखं मोठं चक्रीवादळ आलं होतं। त्यासाठी मला म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यालाच म्हणा, महाराष्ट्राला म्हणा, आपल्या सर्वांनाच तरी सुद्धा जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कुठल्याच बाबतीत आपण कमी नाही पडलं पाहिजे या हेतूने मी व माझे सर्व सहकारी काम करत राहिलेलो आहे। मी ज्या ज्या अधिवेशनाच्या वेळेस आणि सरकारच्या माध्यमातून विकासाचा निधी आपल्याला आला त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली होती। पण अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मागच्या अधिवेशनाच्या नंतर मी आपल्या तालुक्यासाठी काय कामं आली याची काही पत्रकार परिषद मी घेतलेली नव्हती आणि यंदाच्या अधिवेशनामध्ये जे काय आपल्याला विकास कामं आली त्याची म्हटलं त्या अधिवेशनाची याची आपली संयुक्तिक पत्रकार परिषद अजितदादा पवार साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून काय काय झालं याची माहिती देण्यासाठी आपल्याला इथं बोलवलं आहे। 0304 राज्य मार्ग व जिल्हा मार्ग विकास कामांची सरकार बदलल्यानंतर जी स्थगिती होती ते स्थगिती जवळपास 22 कोटी आणि 95 लक्षाची ती उठली गेली आणि त्या कामाचे टेंडर आता झाले आहे। जलसंधारणच्या कामाची जवळपास 6 कोटीची स्थगिती होती ती उठली आणि त्या कामाला सुरुवात झाली। लेखा शीर्षक 25-15 पावसाळी अधिवेशनानंतर जवळपास 5 कोटी आणि 50 लक्ष रुपये आपल्याला मिळाले। पावसाळी अधिवेशनात 2023 पुरवणी मागणीचे अर्थसंकल्पात 125 कोटी 10 लक्षाचे विकास कामा निधी मंजूर झाले। पर्यटनाच्या माध्यमातून 1 कोटी आले, ज्यामध्ये गोळेगावचा रस्ता आणि चिंचोलीचा खराडे वस्तीचा एक रस्ता आपण 50-50 लाखाचा करतोय। हिवाळी अधिवेशन जे नागपूरला झालं त्यामध्ये जवळपास 434 कोटी 70 लक्ष एवढा निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त झालेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ऍडिशन जलसंधारणला 10 कोटी, आदिवासी विकास विभागाअंतर्गत पश्चिम पट्ट्यातील विकास कामांच्या साठी 5 कोटी 50 लक्ष आणि जे हिवाळी अधिवेशनामध्ये मी सांगितले 434 त्याच्यामध्ये पण आदिवासी विभागाचे हेड एक वेगळा आहे, त्यातून जवळपास 30 ते 35 कोटी मिळालेले आहेत। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनामधून बिवाडे खुर्द इथे 50 लक्ष रुपये मिळालेले आहेत आणि आता एक नवीन जवळपास 7 ते 8 कोटीचा प्रस्ताव आपण तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे की ज्यामध्ये आपल्या तालुक्यातले मागणीवाडी असेल, भिवाड्याचा अजून काही भाग आहे, आपला तळेरांची जो भाग आहे तिथं आपल्याला ते मिळणार आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंदाजे आता त्याचे प्रमाण काही दिवसात बाहेर पडले, काही प्रमाण बाहेर पडले आहे। आत्ताच्या या डीपीसी मधून जवळपास 150 कोटी रुपयाचा निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त झाला। अशी एकूण संख्या दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून 810 कोटी पर्यंतचा निधी या जुन्नर तालुक्याला मिळालेला आहे। या व्यतिरिक्त बिबट सफारीसाठी जो 81 कोटी रुपयाचा डीपीआर तयार केला होता त्या डीपीआर साठी पण 1.5 कोटी रुपयाचा तयार करण्यासाठीचा निधी माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला होता। या 81 कोटीपैकी 24 कोटी रुपयाचे निधी आपल्याला आता या पुरवणी मागण्याच्या बजेटमध्ये आले। त्याचबरोबर हॅमचे आम्ही आता रस्ते प्रस्तावित केलेले आहेत। त्या हॅमच्या रस्त्यासाठी जवळपास
250 ते 350 कोटी रुपयाचा निधी येणार आहे. तो अजून आलेला नाही, येणार आहे, ते प्रस्तावित केला आहे. 25-15ची येत्या 8 दिवसामध्ये 20 कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे. आणि पुढची डीपीसी त्याचा पण आराखडा तयार केलेला आहे. पुढच्या वर्षीचा 24-25चा त्यात 50 कोटीचा निधी आपल्याला प्राप्त होणार. त्याचबरोबर 1 कोटी रुपयाचा आदिवासी विभागाला वरदान ठरलेला अशी एक अभ्यासिका आपण जुन्नरमध्ये जी उभी करतोय, त्या अभ्यासिकाकरता 20 लाख रुपयाचा फर्निचरचा निधी येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी अनेक शिवभक्तांची मागणी होती की तिथे लिफ्ट उभी करण्यात यावी. त्यासाठी तब्बल 25 ते 26 लाख रुपयाचा निधी आत्ताच्या डीपीसी मधून आपल्याला तो प्राप्त होतोय. पिंपळगावला जे राम मंदिर निर्माण करण्याचं काम चालू आहे, त्या राम मंदिराच्या परिसरातल्या बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकामाकरता 1 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता सरकारने दिली. त्याचे 30 लाख रुपयाचे निधी आता लगेच वितरित केलेले आहेत आणि या 30 लाखाचं काम चालल्यानंतर पुढच्या टप्प्यातले पैसे ते येणार आहेत. त्याचबरोबर हे टीपीसी मधलंच काम आहे. ओतूरच्या पोलीस स्टेशनसाठी 5 कोटी रुपये आलेले आहेत. जुन्नरच्या पोलीस स्टेशनसाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. 5 कोटी रुपये रेडी आम्ही केलेलं आहे. ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी 1.5 कोटी रुपयाचं फर्निचर आणि सिव्हिल सर्जन मार्फत तिकडे जे ॲपरेटस लागतात त्यासाठी पैसे आपण आणतोय. जुन्नर नवीन स्टँड, जुन्नर जुना स्टँड, ओतूर स्टँड, आळेफाटा स्टँड या 4 स्टँडला नाविन्यपूर्ण योजनेमधून प्रत्येकाचं आवर सुशोभीकरण करणे म्हणजे डांबरीकरण करणे, तर टॉयलेट ब्लॉक्स उभे करणे याच्यासाठी पण आपण पैसे आत्ताच्या डीपीसी मधून आणतोय. म्हणजे मी हायलाईट सांगतोय, असे भरपूर काम आहेत. चिलेवाडीची धरण पाईपलाईनची 3री सुप्रभा मंजूर झाली. त्यापैकी मागील सुप्रभामधले जे काही पैसे राहिले होते त्यातले 26 कोटी किमतीची प्राप्त सूची मंजूर करून ठेकेदाराला ते काम दिल्यामुळे ते उर्वरित काम आता चालू झालेलं आहे. इथून पुढच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत आता काम आहे आणि तब्बल 100 कोटीचा निधी आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादांनी तो मंजूर केलेला आहे. डीपीआर तयार करून व त्यासाठी निधी देण्यासाठी आपण फेर जल नियोजन मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता ढोबळमानाने 1.82 TMC पाणी आणि पठारावर लागणार अशी त्या प्रोजेक्टमध्ये आहे. पण फेर जल नियोजन मध्ये 1.25 TMC पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तिथं जे पाणी साधारण लागणार आहे ते कमी कसं करता येईल, किंवा खडकाळ भाग असेल तर तो क्षेत्र कमी, किंवा तिथे जे काही बंधारे झाले असतील आतापर्यंतचे त्याच्यातून ओलिताखाली येणारे क्षेत्र कमी करणे, असं करून 1.25 TMC पर्यंत नेऊन कुकडीचं पाणी फेर जल नियोजन मध्ये आपल्याला आणे पठारावर न्यायचं आहे. त्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. वडद उपसा सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झालेलाच आहे 35 कोटी आणि 50 लाख. पण काही तांत्रिक बाबीत ते अडचणीत सापडल्यामुळं ते जरी राहिलं असलं तर येत्या काही दिवसामध्ये त्याची प्रमा काढणे आणि त्याचं टेंडर करून भूमिपूजन करणे याच्याकरता आम्ही ते काम केले. येत्या काही दिवसात ते दिसेल. त्यामध्ये स्थगिती जी उठलेली कामं आहेत त्याची यादी याच्यामध्ये आहे, त्याचे कामांची यादी आहे. यामध्ये नवीन आता पावसाळी अधिवेशनामध्ये जे जनरलचे बजेट जवळपास 40 कोटीचे, आदिवासी बजेट 35 कोटीचे, नवीन प्रशासकीय इमारत जवळपास 37 ते 40 कोटीचा निधी आहे आणि अनेक ठिकाणचे तलाठी कार्यालय, मंडल कार्यालय यासाठी पण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे. नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये प्रशासनाच्या कार्यालयाबरोबर समाजसेवी संघटना जे आपल्या तालुक्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी काही खोल्या उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये केले. त्यामधले एक कक्ष
हा स्वतंत्र पत्रकारांसाठी असणार आहे, की जेणेकरून आपल्या पत्रकार बांधवांना प्रशासनाशी जवळीक व्हावी, विकास कामांच्या बाबतीत भविष्यातल्या कामांसाठी त्यांची लवकरात माहिती व्हावी आणि सर्व पारदर्शी कारभार चालावा याच्याकरता आपण ते करतोय. प्रस्तावित कामे मी सांगितल्याप्रमाणे हॅम्स आहे. बिबट सफारीचे 83 कोटीपैकी 24 कोटी रुपये ऑलरेडी आपले आले आहेत. 25-15चे 8-10 दिवसात 20 कोटीची ऑर्डर होणार आहे. प्रस्तावित 24-25च्या DP साठी 50 कोटीचे काम आपण मंजूर केले आहे. काम मंजूर झालेत ब्रिजचे. त्यात महत्वाचा म्हणजे भैरनाथ उदापूरचा नदीवरचा ब्रिज, तो आपल्या पुष्पवती नदीवरचा. त्याबरोबर जुन्नर, वडस, पारोंडे, प्रजिमा 5 ते मीना नदीवरती जो पूल आहे, आता ऑलरेडी जो पूल आहे तो उंच करून त्याला जवळपास 5.5 कोटी रुपयाचा निधी आहे. मग आमच्या आरवी आणि गुंदवडीला जोडणारा पण ब्रिज आहे, त्याला 5 कोटी रुपये निधी आहे. आणि अशी बरेच कामातून लिस्टमध्ये येते. खोलात मी जात नाही, ही आधी तुमच्याकडे मी निश्चित प्रकारे सुपूर्द करेल. आदिवासी विभागाअंतर्गत मंजूर असलेले कामं ही 32 कोटी रुपयाचे आहेत. त्याची ही यादी, बरेच गावगावचे रस्ते आणि हे सगळ्या गोष्टी आपण ते केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EDB अंतर्गत 308 कोटी रुपयाचा जो रस्ता मंजूर आहे, तो जुन्नर, हापूसबाग, शिरोली बुद्रुक, कारखाना फाटा, येडगाव, जांबूत फाटा, बोरवाडी, शिरोली सुलतानपूर, निमगाव सावा, पारगाव आणि पुढे याला पिंपरखेडला असं 42 किलोमीटर लांबीचा रस्ता 308 कोटी रुपयाचा होतोय. त्यामध्ये कॉन्क्रिटीकरण आपण तिथं करतोय, की जेणेकरून साखर कारखानदाराकडे येणारी वाहतूक, तिथं होणारे ट्रॅफिक जाम हे भविष्य कालावधीमध्ये सुरळीत राहील यासाठी आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे जे आम्ही आता नवीन MDR जे केले, त्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा, सांगनोडे, बोलेवाडी, खिरेश्वर रस्ता, म्हणजे पिंपळगाव जोग्यापासून खिरेश्वर पर्यंत एका दमात तो रस्ता 14 किलोमीटरचा 15 कोटी रुपयाचा आपण करतोय. त्याचबरोबर हिवरे खुर्ते पांगरी माता उत्तूर रस्ता 5 कोटी रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग 111 ते गोधरी, आलमे, बल्लाळवाडी तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 होणारा रस्ता आहे, जो प्रजिमा 236 15 किलोमीटरचा, तो पण 15 कोटी रुपयाचा निधी त्याला मंजूर झालाय. इथे काय जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी एखाद्या बजेटच्या सेशनमध्ये किंवा पुरवणी मागण्याच्या बजेट म्हणजे आजपर्यंत कधी येताना आपल्याला पाहायला मिळालं नाही, हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. याची माहिती मला आपल्या मार्फत जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवायची होती. मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विविध डिपार्टमेंटचे जे मंत्री असतील, त्यामध्ये विशेषतः पर्यटन मंत्री असेल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल, आदिवासी विकास मंत्री असेल, या सर्वांनी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचं जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मी मनपूर्वक आभार मानतो. आता आपण क्रीडा संकुलसाठी काही इथे 8 दिवसात 5 कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे. ते आधी 15 कोटीसाठी मागितली वाढीव निधी म्हणून, की जेणेकरून येडगावच्या तिथे 10 एकराच्या कॅम्पसमध्ये आपण क्रीडा संकुल उभं करतोय. शिवनेरी विकासाच्या अंतर्गत शिवनेरी किल्ल्याच्या भोवताल रिंग रोडला पूर्ण काँक्रिटीकरण करणे, त्याला फुटपाथ करणे, स्ट्रीट लाईट लावणे, अशा प्रकारचं काम मंजूर आता शिवनेरी विकासमधून करत आहोत. डुंबरवाडीच्या गायरान जागेमध्ये फूड पार्क उभं करण्याचा मसुदा तयार झालेला आहे. येत्या काही दिवसात त्याची मीटिंग होईल आणि ती मीटिंग झाल्यानंतर शाश्वतीने मी पुढे ते आणू शकेल. अशा तालुक्यातल्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आम्हाला काम करायचंय आणि त्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून
पुढे जाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित एक दिलाने पुढे जाऊयात. एक सर्वात मोठं काम जे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये होणार आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे. आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या कालावधीत घोषित झाला, पण तो फक्त 1 पेज GR घोषणा झाली. त्यात पर्यटन तालुका झाला म्हणून काय करणार आहे याच्यात काही धोरण ठरवलेलं नव्हतं. आता आपण जो DPR तयार करतोय त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, त्याचबरोबर वेगवेगळे जे सेक्टर्स असतील त्याच्यामध्ये जैवविविधता असेल, निसर्गाला अनुरूप ज्या विभागाचे प्राण्यांचा असेल, बटरफ्लायचा असेल, त्याचबरोबर तिथलं निसर्ग जे झाडी वनस्पती असेल किंवा ॲडव्हेंचर्समध्ये असेल, माउंटेनरिंगमध्ये असेल, स्काय डायव्हिंगमध्ये असेल, वॉटर स्पोर्ट्समध्ये असेल किंवा ऐतिहासिक असेल, धार्मिक असेल, या सर्व सेक्शन आपण वेगवेगळे करतोय आणि त्यातून एक मोठं DPR तयार करतोय. त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स असे आहेत की लोकांची संख्या अधिकची तिथे वाढली पाहिजे. आता इथं नॅचरल रिसोर्समधून आपण पर्यटन डेव्हलप करतोय, गड किल्ले, धार्मिक स्थळं आणि नैसर्गिक म्हणून. पण येडगाव धरणाच्या शेजारी यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प, वडद धरणाच्या शेजारी शिवसंस्कार सृष्टी प्रकल्प किंवा टेंट सिटी अशा 2 पैकी एक शासन डिसाईड करणार आहे. मांधारनेला माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट आणि एक सायन्स म्युझियम पार्क किंवा सायंटिफिक असं एक दालन उभं करतोय. कारण GMRT सारखा एक प्रकल्प आपल्या तालुक्यात आहे आणि त्यामुळं देशातले, महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी तिथे येतील, तिथं सगळा तो अभ्यास करतील. तारांगणासाठी सारखा एखादा प्रकल्प असेल, अशा विविध सगळ्या गोष्टी आपण करतोय. प्रत्येक गावच्या सरपंचाला इन्व्हॉल्व करून, प्रत्येक गावाला पर्यटन समिती स्थापन करून त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन, तालुका पातळीवर समिती स्थापन करून याचा आपण पर्यटन आराखडा तर तयार करतोय पायाभूत सुविधेचा, पण त्याचा धोरणात्मक पर्यटन तालुक्याचा नेमकी काय फायदा होणार आहे त्याचा पण मसुदा तयार करतोय. ज्या तालुक्यात व्यवसाय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करू इच्छितात अशांना गव्हर्नमेंट किंवा पर्यटन विभागाच्या मार्फत इन्सेंटिव्ह, गव्हर्नमेंटच्या मार्फत त्यांचे मार्केटिंग, शासनाच्या मार्फत त्यांना त्यांच्या टॅक्समध्ये, करमध्ये बेनिफिट्स आणि जे गव्हर्नमेंटचा होमस्टेचा प्रोजेक्ट आम्ही इथं आणणार आहे त्याचे सबसिडीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आपल्याला ते प्राप्त होतात, असं एक ते धोरण तयार होणार आहे. आणि ते धोरण तयार झाल्यानंतर खरा पर्यटन तालुका घोषित झाला असं म्हणता येईल. नुसतं घोषणेपुरतं सीमित न राहता प्रत्यक्षात आपण काम करण्यामध्ये आपण काय काय करू शकतो ह्यासाठी एक चांगलं उचललेलं एक पाऊल आहे. या सगळ्या गोष्टीसाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी 1-1.5 महिन्यापूर्वीच मान्यता दिली आणि तदनंतर आमच्या जिल्हाधिकारी पातळीवर 2-3 बैठका झाल्या. त्याची माहिती मी आजपर्यंत कुठे दिलेली नव्हती. प्रत्यक्षात मुहूर्त स्वरूप आल्यानंतरच ती द्यायची असं मी ठरवलं होतं. तर घोषणा अनेक होतात पण प्रत्यक्षात होत नाही असंही नको व्हायला, म्हणून त्याच्या DPR तयार करण्यासाठी टेंडर फ्लोट केले की आयडियाज ऑफ जुन्नर कशा असल्या पाहिजे त्यासाठी कन्सल्टंट नेमणार आहे आणि तो कन्सल्टंट एकदा आयडियाज ऑफ जुन्नर कसं असलं पाहिजे याची जर तो ठरला तर त्याच्याकडे पूर्ण जुन्नर तालुक्याचा डाटा तयार देणार आहे आणि तो त्या डाटामधून DPR तयार करणार आहे. आणि तो DPR तयार केल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधा व जुन्नर तालुक्याचं पर्यटन धोरण हे एकदा ठरल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच त्याचा अधिकचा फायदा होईल असं मला इथं वाटतं. त्याची एक बैठकच सकाळी मी सगळ्या सरपंचांसोबत घेतली आणि काही काही इन्स्ट्रक्शन द्यायचे त्याची मी दिलेली आहे. काही पत्रकार बांधव तिथे उपस्थित होते. आता हा DPR पुढील 2 महिन्यामध्ये तयार करण्याचा आमचा मानस आहे. काम खूप मोठं आहे पण त्यासाठी गेले महिनाभर आम्ही प्रयत्न करतोय, प्रयत्नशील आहोत. पुढेही पर्यटनामध्ये काम करणारे जे वेगवेगळे संस्था आहेत त्यांना बरोबर घेऊन, प्रशासनाला बरोबर घेऊन ते DPR जलद गतीने तयार करण्याच्या आम्ही मागे लागणार आहे. मला याची कल्पना आहे की तो जवळपास 1,500-2 हजार कोटीच्या पुढे हा DPR जाईल, कारण तेवढे रिक्वायरमेंट पण आहेच. आणि तो जात असताना दादांनी पण सांगितलं की DPR तुमचा किती जरी झाला तर तो आपण लगेच कुठलंही सरकार किंवा कोण करू शकणार नाही. हे आपल्याला फेज वाईजच जायला लागणार आहे आणि फेज वाईज जर जायचं असेल तर त्याला 10, 15 किंवा 20 वर्षाचा कालावधी हा निश्चित प्रकारे लागू शकतो.
पण एकदा हा डीपीआर तयार झाला तर तो GR आपण पहिल्यांदा पब्लिश करत असताना त्याच्यावर 100 कोटी रुपये माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब घेणार आहे. आणि जे प्रत्यक्षात होणार आहे, जे होला होच म्हणणार, नाहीला नाहीच म्हणणार असा स्वभाव आपण दादांचा पाहिलेला आहे. म्हणून निश्चित प्रकारे ते करतीलच, प्रयत्नशील आहे. आणि त्या अनुषंगाने तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, पुढे जाण्यासाठी मला जे जे करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पुढे काम करूया. एवढं या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने आपल्याला मला सांगायचं आहे. भविष्यातही या सगळ्या गोष्टी घडत असताना अर्थातच जुन्नर तालुक्यातल्या सर्वच सरपंच असतील, सर्व नागरिक असेल, सर्वच पक्षाचे नेते मंडळी असतील, हे एकत्रितपणे पुढे काम करूयात. आणि काम करताना पुढं कुणी जरी आमदार झाले, पुढं कुणी कुठलेही जरी सरकार आलं आणि काही जरी झालं तर पुढच्या दृष्टिकोनातून हे पर्यटनाचं काम आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शाश्वतीने एकदा पाऊल टाकल्यानंतर थांबलं नाही पाहिजे. जसं शिवनेरी विकास काम विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, वल्लभशेठ बेनके आमदार असताना, तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा आराखडा तयारी ग्रंथी चालू केला. त्यानंतर आमदार बदलले ना, पण आमदार जरी बदलले तरी तो हेड बंद नाही आला. त्या हेडच्या माध्यमातून आपल्याला शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी पैसे द्यायला लागले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं, जन्मभूमी म्हटली, कुठल्याही पक्षाचा नेता असेल, कुठलेही सरकार असेल तर कोण नाही म्हणणार नाही. आणि त्याकरता हे आपलं महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगत किल्ला कुठला आपण पाहतो तो शिवनेरी किल्ला आहे. कारण का तर त्याचा पाया तेव्हा एकदम चांगला रचला गेला. म्हणून हा जो पाया आहे हा खूप महत्वाचा आहे. आणि हा पाया एकदा रचल्यानंतर जुन्नर तालुक्याचा आयाम निश्चितच या महाराष्ट्रात आणि देशात एक वेगळ्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं मला आपल्या मार्फत आपल्या जनतेला सांगायचं आहे. शिवनेरी किल्ल्यावर रोप मगाशी तुम्ही सांगितलं ते काही शक्य नाहीये, त्यावर काय सांगितलं? शक्य नाही असं मी सांगितलंच नाहीये. रोपवेचा आराखडा तयार आहे, डीपीआर तयार आहे. अप्पर स्टेशन, लोअर स्टेशन कुठं कुठं होणार आहेत त्याची पण जागा आयडेंटिफाय झालेली आहे. उपयुक्त जागा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून गड किल्ल्याला किंवा इतर ठिकाणी रोपवे करण्यासाठी त्यांच्या मनामधला मानस आहे. त्यातून ते पैसे सुद्धा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही शिवभक्त असं म्हणतात की गड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे करायचा नाही. त्यांचे मतांतर आहे. का तर ते रोपवे केल्यामुळं तिथले निसर्ग असेल, जैवविविधता असेल ते डिस्टर्ब होईल, किंवा गडाचा जो इतिहास कालापासून जो रूप आहे तो डिस्टर्ब होईल. तो खूप उंच किल्ला पण नाही, असं पायी जाणं शक्य आहे. आणि बरेच शिवभक्त असे आहेत की जे वयोवृद्ध झाले, जे अपंग असतील, ज्यांना चढता येत नाही, चालता येत नाही, अशांना म्हणतात की आम्हाला रोपवेने न्या. आता लेणी करायचं तर तिकडे इश्यू असा आहे की तिथले जे आदिवासी समाजाचे लोक आहेत, ठाकर समाजाचे, ते पालखी वाहतात, ज्यांना वर जायचं देवाला. जेव्हा ते रोपवे झालं तर आमचं ते बंद होईल म्हणून त्यांचा विरोध. असे वेगवेगळे इश्यूज आहेत. पण त्याच्यापेक्षा एक वेगळा इश्यू आता क्रिएट झालेला आहे. इश्यू म्हणजे एक महत्वाचा मुद्दा की एखाद्या जागेची किंवा एखाद्या गडकिल्ल्याची लोकांची कॅरिंग कॅपॅसिटी असते, ती कॅरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याचं काम चालू आहे. आणि त्याचा गेले 6 महिन्याचा वर्षभराचा डाटा मेंटेनन्ससाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे असल्यामुळं फॉरेस्ट विभागाकडून ती माहिती घेता येते. आणि जर त्या गड किल्ल्यावर आपण शिवजयंतीला पाहतो की हजारो लाखो शिवभक्त, त्याला तो 16 पाण्यासाठी वरती यायचा असतो. पण तिकडे जागा अत्यंत अपुरी आहे आणि त्या जेवढे शिवभक्त मावू शकत नाही. म्हणून नेमकी कोण वरती गेले पाहिजे, काय गेले पाहिजे याच्यासाठी त्याच्यासाठी एक मर्यादा आहे की वरती जाण्यासाठी. आणि म्हणून ते पासिव्ह इश्यू करतात. म्हणून एखाद्या गडाची कॅरिंग कॅपॅसिटी जी असेल त्या कॅरिंग कॅपॅसिटीचं कॅल्क्युलेशन चालू आहे. आणि आता पायी जाणाऱ्या शिवभक्तांनी जर गड फुल होत असेल तर रोपवे करण्यात येऊ नये असं त्यातला एक क्लॉज आहे. तो जर मुद्दा पुढे आला तर तो होणार नाही. आणि आत्ताच्या परिस्थिती पाहता काय चित्र होईल असं काही वेगळं सांगायची गरज नाही. पण तो रिपोर्ट आल्यानंतर आपण ते बघू, काय करायचं नाही करायचं ठरायचं ते काय म्हणतात त्याच्यानुसार आपण ठरवू.
कॅम्प घेतला होता. सगळ्या रुग्णांना कुठं ना कुठं मदत होती, पण एक घटक असा होता लहान मुलांचा की त्याच्या ऑपरेशनला जवळपास 4 लाखापासून सुरुवात होती, जर 15-16 होता त्यांचा मी कॅम्प घेतला. आता तो कॅम्प मी एका खाजगी दवाखान्यात घेतला आमच्याकडे डॉक्टर मित्र परिवाराच्या मदतीने. शासकीय कर्मचाऱ्यांचा डॉक्टरांचा मी फक्त डाटा कलेक्शन यासाठी वापर केला आणि तिथं जे काय आपल्याला सेवा पुरवायच्या त्यासाठी डॉक्टरने आम्हाला OPD साठी तिथं मदत घेतली. त्या कॅम्पसाठी मी माझ्या खिशातून 6 लाख रुपये खर्च केले. मी जरी तालुक्याचा आमदार असलो तरी मी तर काही तशी प्रथा पाळत नाही आणि निश्चित प्रकारे जिथं जिथं शासकीय रुग्णालय असेल तिथं कुठल्याही नेत्यांनी त्यांचा वाढदिवस असेल त्याच्याकरता किती शासनाला राबवायचं किती करायचं हा त्याचा विषय, त्याच्यावर मी बोलू शकत नाही. जरी तसं असलं तरी आरोग्य शिबिर राबवणं हे करणं हे काम चांगलंच आहे, सत्कार्य आहे. म्हणून जो एखादा करत असेल तो करू द्या ना. आता मी जरी आमदार असलो किंवा या तालुक्यात इतर पक्षाचे नेते ज्याला जी मदत लागेल ती करण्याची माझी भूमिका असते आणि ते जर तसे करत असेल तर त्यांचा विषय. प्रकल्प राबवले फक्त ते कोणाच्या स्वार्थापोटी राबवले हे मत आमचं. हा त्याचा विषय मी माझा क्लिअर केला, ज्याचा असेल तो तिथं क्लिअर करतील. राहिला विषय ग्रामीण रुग्णालयाचा, पदभरती करणे शिक्षकांची, दवाखान्यातल्या डॉक्टरची, तिथल्या परिचारकाची हे अनेक वर्षापासून रखडलेले आहे. याला 2-3 कारण म्हणजे एकतर कोविडमुळे सगळं सैरभैर झालेली परिस्थिती, अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं. त्याच्यामुळे एक मूर्त स्वरूप भरून त्याला पदभरती घेतलं पाहिजे असं होत नाही. त्याच्या काही परीक्षा होतात ते प्रलंबित झाल्या, त्याच्यावर परत आरोप झाले, त्याच्यात परत काही वेळा झाल्या, त्या गोष्टी पाहिल्या. आता पदभरती होणार आहे आणि त्याच्यामुळं बहुसंख्येने ती पदभरती झाल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला विशेषतः आरोग्याच्या डिपार्टमेंटमध्ये हा सगळा प्रश्न मिटेल. आणि तुम्ही मुद्दा काढला म्हणून मी सांगतोय, ग्रामीण रुग्णालय ओतूरचं इतकं सुंदर काम झालेलं आहे. तिथं आता आपण याला मेडिकल इक्विपमेंट्स आणि फर्निचर तिकडे उपलब्ध करून दिले. तिथे पद भरती शासनाने केल्याशिवाय ग्रामीण रुग्णालय मंजूर होत नाही. आणि अजून एक गुड न्यूज सांगतो मी, जी माझ्याकडून राहिली होती आजचीच. आज सकाळी मला ती बातमी कळाली की नारायणगावला माझा जो मानस होता की 100 खाटांचा दवाखाना झाला, त्याची ऑर्डर आज सकाळी राहिली, ती माझ्यापर्यंत पोहोचली नाही. आपल्या नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे खास बाब म्हणून 100 खाटांचं दवाखान्याचं श्रेणीवर्धन झालेलं आहे. 105 कोटी रुपयाचा निधी त्याला उपलब्ध झालेला आहे. तिथे सगळं ती 3.5-4 एकराची जी जमीन आहे ती पूर्ण सपाट करून तिथं अद्ययावत दवाखाना उभा करणे, डॉक्टरचे अद्ययावत क्वार्टर्स उभा करणे आणि भविष्यातले 50-60 वर्षाचा नारायणगाव आणि परिसरातला किंवा हायवेला जर आपण जर बघितलं आणि जुन्नर तालुक्याचा निम्मा भाग त्याच्यावर येत असल्यामुळं हे एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल तिथं उभं राहते. त्याबद्दलही सरकारचे मी मनपूर्वक आभार मानतो. आरोग्याच्या ग्रामीण माझ्या ऑफिसमधले काही मुले आहेत, ते टेबल तर खास आरोग्यासाठी ज्याला मदत करायची कसं ते करतोच आहे. ग्रामीण रुग्णालयातल्या पदाअभावी अशा काही गोष्टी घडतात याच्यात मी वेगळं काही बोलत नाही, मी त्याच्याशी सहमतच आहे. पण अशी स्पेसिफिकली कुठली गोष्ट घडत असेल तर अनेक लोक जेव्हा मला सांगतात तेव्हा मी सुधारण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याही निदर्शनात आले तर मला कळवा, नाही तर माझ्या ऑफिसमध्ये कळवा, तेव्हा ते सुधारण्याचं करायचं आपण निश्चित प्रकारे काम करू. आमदार केलं अजितदादा तालुक्यासाठी शेकडो कोटीचा निधी पण दिला. तुमचा आता अजित पवार गटात प्रवेश कधी? आता नवीन वर्ष येणार आहे. उद्या रवींद्र चव्हाण साहेब आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या तालुक्यात येणार आहे. एक रस्त्याचं उद्घाटनासाठी त्यांनी मला सगळे फोन केला की मी येतोय, ते आपण 1-2 रस्त्यांचं उद्घाटन करू म्हणलं करू. जाधव साहेबांना वगैरे पण सांगितलं. ताईंचा बर्थडे आहे उद्या, तिथं परत आम्हाला मंत्री महोदयांना आम्ही बर्थडेला जाऊ. परत 12 तारखेला शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या तालुक्यात येणार आहे. इथेनॉल प्लॅन्टचं जिग्नर सहकारी कारखान्याचं उद्घाटन त्यांचे शुभ असते. त्या दिवशी सत्यशील शेरकरांचा बर्थडे आहे. 25 तारखेला अजितदादा आपल्या तालुक्यात येणार आहे. ते यशवंत नागरी पतसंस्थेचं नवीन इमारतीचं उद्घाटन, त्याचे चेअरमन आहे महादेव वाघ, त्यांनी एक नवीन कोल्ड स्टोरेज बांधले त्याचं उद्घाटन. आणि तेच मात्र ते येतात तर मग आमच्या ओतूरचं ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन.
ओतूरच्या उमरस हिवरे 16 कोटी ब्रिजचं भूमिपूजन त्याच्यावर खडर झाली, प्लस जशी आम्हाला प्रमा प्राप्त झाली ओतूरचं पोलीस स्टेशन 5 कोटी रुपयाचं त्याचं भूमिपूजन. अशी त्या कार्यक्रमाला सगळी नेते मंडळी येतात. सध्याची महाराष्ट्राची आणि सगळी गोष्टी ही राजकीय परिस्थिती आपण सर्वजण रोज बातमीद्वारे पाहत आहे. अजूनही पुढं काय घडल, काय होईल, काय नाही, हे सगळ्या जडतरच्या गोष्टी आहेत. अजूनही लोकसभेचे कोण कोण उमेदवार राहतील, कोण कोण राहतील हे अजून काही निश्चित नाही. निवडणुकीला अजून भरपूर टाइम आहे. माझ्या एखाद्या निर्णयामुळं किंवा मी एखाद्या गोष्टी केल्यामुळं आमच्या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादीमध्ये पुढे दुफळी व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही. शरद पवार गटात जरी कोण असते आणि अजितदादा पवार साहेबांच्या गटात जरी कोण असते तरी त्यांच्याबरोबर समन्वय साधून आपला तालुका एका दिशेने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि अशा सगळ्या स्थित्यंतराच्या परिस्थितीमध्ये मला जुन्नर तालुक्याच्या हितासाठी काय आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ते करण्याचं मी प्रामाणिकपणे काम करतोय. मला तुमच्यासारखे अनेक पत्रकार बांधव आहेत, ते मला विचारतात, सल्ला देतात, मी त्यांच्यावर चर्चा करतो. नाही असं नाही, प्रत्येकावर चर्चा केली होती, तुमच्यावर पण केली होती मागे 4 दिवसापूर्वी. अशा अनेक माझे बेनके साहेबांचे नेते मंडळी त्यांच्यावर चर्चा करतो, या सगळ्या गोष्टी चर्चा करतो. मी एकटा काय माझ्या मताने काही निर्णय घेणार नाही. शेवटी लोकभावना, जनभावना ही ग्राह्य धरूनच इलेक्शनच्या पूर्वी निर्णय हा निश्चित प्रकारे तो घेतला जाईल जर निवडणूक लढवायची असेल तर. पण आता मला माझ्या तालुक्याच्या हितासाठी मला जे जे करता येईल ते करण्यामध्ये मी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर मी ठाम आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी जुन्नर तालुक्याची सेवा करत राहील. तुमच्या सर्व सल्लागारांनी पण सांगितले की तू वाटत नाही का तू लेट करतोय, जोखीम होती. मला माहिती मी जोखीम घेतलेली आहे, आय एम ॲट रिस्क. पण माझ्या रिस्क पायी मी तालुक्याचं नुकसान करू शकत नाही. मला जुन्नर तालुक्याच्या जनतेने पुढच्या भविष्यात निवडणुकीत नाकारला तरी काय माझी हरकत नाही. पण मला आता जुन्नर तालुक्याचा विकास, त्याची सेवा, त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढे जायचंय आणि त्याच्यावर मी ठाम आहे. अमोल कोल्हेंनी जी भूमिका घेतलेली आहे, आक्रोश मोर्चाचं नाव करून ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये फिरतायत, त्यावर काय वाटतं? आता शेतकऱ्यांचा तो प्रश्न आहेच, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न उचललेला आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी त्या मोर्चाच्या आधीच एक शेतकरी म्हणून त्यांना पाठिंबा दिला. पण तो जर राजकीय मोर्चा होऊन जर राजकीय पक्षाच्या हे करून जर पुढे जात असेल तर त्याला माझी सहमती नाही. आपण त्या मोर्चामध्ये सहभागी होणार होतात परंतु प्रत्यक्ष सहभागी झाले नाही. माझा त्याला पाठिंबा होताच. मी त्या मोर्चाला नारायणगावला माझ्या निवासस्थानाची तू जाणार असल्यामुळे मी त्याला भेट पण देणार होतो. पण त्याच दिवशी शिवजयंती उत्सवाची महत्वाची बैठक मुंबईला असल्यामुळे मी गेलो होतो. यंदाची शिवजयंती मागच्या वर्षापेक्षाही दुपटीने मोठी होणार आहे. यंदाच्या शिवजयंतीत सरकारतर्फे कल्चरल प्रोग्राम सह दुर्ग उत्सव, ऑल इंडिया लेवलची मॅरेथॉन, बैलगाड्या शर्यत मागच्या वेळेस आम्ही आमच्या खिशातून गेली होती, पण आता सरकारच्या ह्याच्यात आपण ऍड केली. कुस्ती पण आपल्याला भव्यदेव करता येते. या अजूनही बरेचसे काय प्रोग्राम्स आहेत त्या शिवजयंतीच्या उत्सवमध्ये आणि म्हणून त्याचे टेंडर्स पण काढलेले आहेत. ते कदाचित आपण कोणी पाहिले असतील. त्या टेंडर्स मध्ये पण आपल्याला काय काय करायचं ते ठरलंय आणि म्हणून त्याचे पवार म्हणून IAS ऑफिसर आहेत, डायरेक्टर ऑफ टुरिझमचे, त्यांच्याबरोबर दादांबरोबर गिरीश माझ्यांबरोबर आमची भेट झाली. पठाण साहेब पण माझ्यावर होते. आम्ही मुंबईला गेलो होतो, दादांना भेटलो, तिथे शिवजयंती चर्चा आली. अजून मला काय काय इन्क्लूड करावं असं वाटतं ते मी चर्चा केली, तिथे इन्क्लुजन केले. आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या संदर्भात एक बैठक होती. प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपये सरकारने आतापर्यंत दिले. आपल्या तालुक्याला जागा अभावी क्रीडा संकुल होत नव्हतं. येडगावला पण आधी जुन्नरला होतं, तिकडे अडचण झाली. नंतर वल्लभ शेठ बिनके साहेबांनंतर शरददादा आमदार झाले ते, मग ते आपण स्थळ कुठं परत येडगावच्या गायरनामध्ये गेली. येडगावच्या गायरनाची तर खूप अतिक्रमण होती, ती काढण्यामध्ये वेळ गेला. अजूनही हद्दीचा वाद आहे, तो आम्ही जागेवर तिथलं सरपंच हर्षल गावडे, मी तिथले काही नेते म्हणले असं जाऊन आम्ही ते मिटवला. त्याची हद्द मार केली, तिथं कंपाऊंडचं पूर्ण केलं.
आता त्याला सरकार 5 कोटी देणार. तुम्ही बोला मला 5 कोटी मला जास्त दे, कारण आम्ही 15 कोटीचा प्लॅन केला. तर ते वाढीव निधीसाठी ती एक बैठक होती आणि ती पण मान्यता झालेली आहे. आणि ती ऑर्डर आली की मी तुम्हाला सांगा की असं झालंय किंवा हे सगळे हुशार आहे. म्हणजे ह्या बैठकीसाठी आम्ही तिथं गेल्यामुळं मी त्याला आलो नव्हतो. पण माझ्यावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते असतील नेतेमंडळी सर, त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही त्या ह्याच्यात जा, कशात मोर्चामध्ये जा. त्या मोर्चामध्ये त्या विभागातले लोक गेले होते. अजितदादा आणि अमोल कोल्हेंमध्ये आपण पाहतो की शाब्दिक जे काही युद्ध चालू आहे याच्याकडे आपण कसं बघता? कसं बघणार, मी छोटा माणूस आहे. आपले मित्र अमोल कोल्हे असं तुम्ही सांगता, त्यांनी मित्रासाठी तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? कसं आहे, आता हे राजकारणाचे सगळ्या दिशा, सगळ्यांचे विचार, हे सगळ्या गोष्टी बदलले. दादा महान नेते आहेत, वरिष्ठ नेते आमचे पवार साहेब आहेत. अमोल कोल्हे जरी माझे मित्र असले तरी ह्या विभागाचे जे खासदार आहेत ते हुशार व्यक्तिमत्व आहे. दादा जे काय बोलले त्याच्यावर अमोल कोल्हेने प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यात काय आम्ही बोलले एवढे मोठे पण नाही आणि मी बोलू पण इच्छितो नाही. पर्यटनाच्या दृष्टीनं आपण आता मुंबईला गेला असं म्हटलं होतं. गेल्या वर्षी पर्यटन दृष्टीनं प्रचंड 19 तारखे दृष्टीनं शिवजयंती दृष्टीनं आपण तो साधारण 15 जानेवारीपर्यंत थांबणार की या शिवजयंतीमध्ये आपण काय केलं. आता काय काय इन्क्लुजन करू शकतो तेवढे पार्ट आपण इन्क्लुजन करण्याचं काम केलेलं आहे. पण जर शिवजयंती म्हणून साजरी करायची असेल आणि इथं शिवभक्त म्हणून हजारो लाखोच्या संख्येने जर येत असेल आणि एखादा प्रकल्प तुम्ही फक्त ठराविक लोकांसाठी ओपन करणार असेल तर तो योग्य नाही. प्रकल्प चांगला आहे पण सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला शिवभक्त आला आणि त्याला आपण तिथं अडवतोय हे योग्य राहणार नाही. जर सगळ्याच लोकांना आपण न्याय देऊ शकत नसो तर ते करणं पण योग्य नाही. असं एक मत आम्ही तिथे व्यक्त केले आणि त्या अनुषंगाने पुढचं पाऊल उचलू. टेंटसाठी शिवजयंतीच्या पूर्ती व्हावी का नाही व्हावी त्याच्यापेक्षा शिवभक्तांची भावना कुठं दुखावली गेली नाही पाहिजे याच्यावर आपल्याला अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आमदार साहेब, गेल्या वर्षी आपण द्राक्ष महोत्सवासाठी जागा दिली होती, परंतु तिथं 1-2 स्टॉल सोडले तर सगळीच काही चायनीज भेळ वगैरे. महोत्सव जो आपण करतो त्या द्राक्ष महोत्सव मध्ये सगळे स्टॉल काय द्राक्षाचे होऊ शकणार नाही. तरी द्राक्षाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी आपण तिथं करतो ते सगळे असं क्राऊड पुलर आयटम असतात. म्हणजे तिथं एखादा माणूस आला 2 तास तिथे खेळवला गेला पाहिजे किंवा इथल्या स्थानिक खाद्यपदार्थ असतील. चायनीज भेळ असं मी म्हणणार नाही पण बाकीचे पण इतर पदार्थ समजा मासवडीचा असेल किंवा इतर जे आपले गावरान पदार्थ आहेत त्याचं दालन होते. इतर बचत गटांचे दालन होते. काहींनी ई व्हेकल्सचे दालन केले होते. आणि शेवटी हा महोत्सव चालत असताना त्याला काही प्रमाणामध्ये मागच्या वेळेस जरा थोडासा नियोजनाचा थोडासा अभाव होता. कारण ते ऐनवेळी सगळं पुढं आलं आणि ते पुढे येत असताना ती जी कमिटी स्थापन केली ती प्रशासकीय लेवलवर झाली. तर स्थानिक माणूस कोण घेतला आता पण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असेल ते सुधारणा करू आणि ते चांगल्या पद्धतीने करू. या सगळ्या दालनामध्ये कोणाची संख्या किती असावी याच्यापेक्षा तिथं जे उभं करण्यासाठी आणि येण्यासाठी हा महत्वाचा टास्क असतो. आता तसं पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळं द्राक्ष महोत्सवासाठी द्राक्ष बागायतदार वेगवेगळ्या व्हरायटीचे कोण कोण सहभागी घेऊ शकतील ते, वायनरी जे चालवतात ते वायनरीमध्ये सहभागी कोण होत असेल ते, असं करून सगळे द्राक्ष होणार नाही. काही तांदळाचे होते, काही लोकल प्रोडक्टचे होते, काही तर छोटे छोटे गोष्टी बरंच करतात. फरसाण करतात, कोण मसाले करतं, कोण आवळा करतं, असं काय काय ते सर्व नाव द्राक्ष हा प्रमोट करायचा आहे. पण महोत्सव हा ओव्हरऑल कृषी आणि सगळ्याशी रिलेटेड असतो महोत्सव असेल. आमदार साहेब, आपण कोट्यावधीच्या विकास कामाची माहिती सांगितली आणि देवस्थानांचा निधीही सांगितला, पण अल्पसंख्याक समाजासाठी विशेष त्यात काही निधी दिसला नाही, तर काय सांगाल? मी याच्यातला एक हेड आहे नगर विकास खात्याचा. त्याचा जुन्नर शहरामध्ये जवळपास पहिल्या टप्प्यात 15 आणि आता जवळपास 8 कोटी 831 एवढा निधी आला. आणि ग्रामीण भागामध्ये पण अल्पसंख्याकांच्या निधीच्या अंतर्गत बरेचसे फंड झाले आहे. जुन्नरच्या हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की जुन्नर शहरातला प्रत्येक मंदिर, परशनी मंदिर असेल, भुयाळीतलं मंदिर असेल किंवा अनेक जे मंदिर असेल ते जुन्नर शहराने बरेचसे मशीन, दफनभूमी, मदरसे यांना बऱ्यापैकी निधी आले. त्याची माहिती फिरोजबाईला डिटेलमध्ये आहे.
पण आलंय ना. आले तर अशा बऱ्याचशा ठिकाणचे आलेले आहेत. ग्रामीण भागातल्या पण आता येणाऱ्याच्या पिरवावा तिथं पैसे आले, राजुरीला आले, वडगावला आले, बेलला आले, उतरू आले ना शादी युरे बुद्रुकला शहरामध्ये नगरपालिकेच्या एरियात फक्त मुस्लिम समाजाला 7.5 कोटी रुपये दिले. परत ईदगाह जो महत्वाचा ईदचा सण तिथं असतो. मला आता बोलू नये, पण एक नेते तिथे गेला होता की परत जेव्हा येईल तेव्हा रस्त्यावर करूनच येईल. पण मी काय अशी घोषणा केली नाही. तिथे शेड केला, रस्त्याला निधी मंजूर केले, तो थोडासा रस्त्याचा तिळा बाकी तो आता आम्ही 8 दिवसाचा सोडवतोय. आदिवासींच्या मुलामुलींसाठी हॉस्टेल उभं केलेलं आहे. म्हणजे एवढी सगळी कामं आपण करतोच आहे. अजूनही मला करायची आहेत आणि भविष्यात जे जबाबदार खुर्चीवर मला बसवलं ते आपण करू. साहेब, खूप महत्वाचा प्रश्न आहे आदिवासी विभागाच्या हॉस्टेलचं नाव काढल्याबद्दल. तिथं जे हॉस्टेल झालेलं आहे तिथं जायला रस्ताच नाही. तेच मी आता सांगितलं, तोच रस्ता ईदगाह नंतर पुढं आदिवासी हॉस्टेलला जातोय. तो रस्ता जो जातोय त्याच्यामध्ये एक वाद आहे हद्दीचा. ज्यांच्या सरकारी मोजणी झाल्या ते सरकारी मोजणी असे ओव्हरलॅप झालेले आहेत आणि अशा काही ठिकाणी अशा ओव्हरलॅपच्या मोजण्या होतात. ते पूर्ण गटाची कोण कोण सरकत आलं किंवा असं ओढ्याचा इश्यू असेल किंवा हे असेल. पण आता रस्ता तिथं जो अस्तित्वात करायचा आहे तिथं कोणाला तरी सॅक्रिफाईस करायला लागणार आहे आणि 8 दिवसामध्ये तो रस्ता खुला होईल. माझं मागच्या बाजूने अजून एक रस्ता आहे कुठून तरी, त्या रस्त्याला जी जागा आहे त्याच्यामध्ये खूप अनेक व्यवहार झाले आहेत, अनेक लिटिगेशन, त्यांचे खूप वारस नोंदी, अशा खूप कॉम्प्लिकेशन असल्यामुळे तिकडून होणार नाही. पण इकडच्या रस्त्याला निधी आहे, फक्त तो मार्ग मोकळा करून त्या हॉस्टेलसाठी विशेषतः तो रस्ता व्हावा. हॉस्टेल जिथं उभं केले तिथं पण ती जागा कमी भरते, पण आहे त्या जागेत आपल्याला मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल उभं कसं करता येईल. यासाठी 9 कोटी आणि यासाठी 9 कोटी. आता एक तो उभं राहिले, एक आता उभं राहिले. तुम्ही मोजणीचा विषय सांगितला, मोजणीचा विषय तुम्ही सांगितलं की बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम होतात. भूमिलेख अभिलेखचा विषय असेल किंवा तहसील कार्याचा विषय असेल, वेळेवर त्यांची कामं होत नाही. या अधिकारी सर्वसामान्यांना जुमानत नाही अशी परिस्थिती आहे. याविषयी काय सांगाल? मोजणीचा जो विभाग आहे त्या मोजणीच्या विभागात एकतर पहिले मशीन कमी होते, ते नंतर उपलब्ध होते. त्या मोजणीच्या विभागात कर्मचारी कमी, सर्वेच कमी, अधिकारी कमी, म्हणून त्याला आलेला अधिकचा ताण. आणि त्या ताणामध्ये काही लोक अत्यंत बदमाशगिरी करतात. जर 100 प्रकरणं पेंडिंग असेल तर त्यातून ज्याला जो पैसे देईल त्यांच्या माध्यमातून करण्याचा ते प्रयत्न करतात. आता यांना किती सुधारण्याचा काही जरी करायचा प्रयत्न केला तर काही लोक त्याशी वेगळ्या पद्धतीने करतातच. पण माझ्यापर्यंत जर एखादं प्रकरण आलं किंवा माझ्या जर निदर्शनास आलं तर ते नीट करण्याचं काम आपण केलेलंच आहे. जिथे जिथे हद्दीचे बरेचसे वाद होते तिथे हद्दीचे वाद सुलभ पद्धतीने सुधारण्यासाठी काही मोजणीच्या अधिकाऱ्यांनी पण काम केले नाही असं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून त्या मोजणीच्या हद्दीचे वाद तो कसा सुटला. इतके वर्ष आता समजा माझ्या ताब्यात 10 एकर जमीन असेल पण माझी 8 एकर असेल तर 2 एकर मी सोडणार नाही. आणि तो असं वरतून आलेला पूर्वी परत वाद तर ते नाही तुझी जागा येते, तर ते काहीतरी फोर्सफुली केला पाहिजे. असे काही वाद आपण ते सोडवले आहे. पण मोजणी विभागामध्ये जोपर्यंत सगळे पदभार भरले जात नाही, जोपर्यंत त्यांना अद्ययावत हे करत नाही आणि बॅकलॉग्स जोपर्यंत क्लिअर होत नाही त्याच्यामध्ये सुसुधारणा होणार नाही. आणि त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी करतात. पण आलीच काय एखादी स्पेसिफिक केस निदर्शनास मी त्याच्या तळापर्यंत जाऊन काही ठिकाणी भूमाफियाने जमीन कब्जा करणे, वेगळ्या पद्धतीने पुढे घेणे, काही ठिकाणी त्यांनी जो कब्जा केला एखादा लॉफुली तो बरोबर असतो, नाहीतर ते वेगळ्या पद्धतीने कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. तो बसून अशा अनेक प्रकरणं पण मी सोडवलेले आहेत आणि अशा अनेक प्रकरणामध्ये पण आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न मार्ग केला आहे. पण आता ही तहसीलदार तहसील कचेरीतले सगळे हे खालचे अधिकारी ते वारंवार सांगून बदलण्याचा प्रयत्न केलाय. एक तर पदं कमी असल्यामुळं स्टाफ कमी आणि त्याचा काही लोक गेल्या अनेक वर्षापासून गैरफायदा घेतात. तर त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्याचा आपण प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय. जशी नवीन प्रशासकीय इमारत बांधतोय तशी नवीन पदभरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नुसत्या इमारती बांधून आपण लोकांना न्याय देऊ शकणार नाही. याची भावना माझी आहे, अनेक नेत्यांची आहे, सर्वसामान्य लोकांची आहे. ती पदभरती लवकर होईल अशीच आपण अपेक्षा व्यक्त करतो.
आता कोट्यामध्ये निधीच्या बाबतीत कल्पना दिलेली आहे, परंतु खासदारांच्या मनातील शिवसंस्कार सृष्टीबाबत काय तब्येत कमी झालं. हा, तो शिवसंस्कार सृष्टी जो त्यांनी प्रोजेक्ट तयार केलेला आहे तो पूर्ती करण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये वडद धरणाची शेजारची जागा ही शिवसंस्कार सृष्टीला द्यायची असं इरिगेशन डिपार्टमेंटने मान्य केलं. पण भाड्याने देतात, विकत देतात, अन्यथा असं डायरेक्ट ट्रान्सफर करत नाही. नाही तर अशा जागेची खूप मागणी होती. आपल्या नारायणगावला पण जी जलजीवनच्या मिशनच्या टाकीसाठी जागा दिली ते ग्रामपंचायतला इरिगेशन करून 50 लाख रुपये देऊन खरेदी केली, हे झाली. आता त्या जागेवर टुरिझम डेव्हलपमेंट पर्यटन विभाग डेव्हलप करणार का जलसंपदा विभागच करणार का ते सार्वजनिक बांधकामकडे हस्तांतरित करणार याच्या प्रक्रियेमध्ये ते होतं. आणि त्याची एक कोऑर्डिनेटिव्ह मिटिंग अजितदादा पवार साहेबांच्या दालनात होणार होतं. पण त्याच्यानंतर ते सरकार बदललं म्हणून ते सगळं बारगळलेलं आहे. आता धरणाच्या लगत असणारे जे इरिगेशन डिपार्टमेंटच्या जमीन आहे ते सगळे पर्यटनाच्या प्रकल्पासाठी पोषक आहेत. म्हणून जलसंपदा विभागाचं पर्यटनाचं धोरण तयार करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये केलं होतं. त्याचा अंतिम मसुदा येऊसपर्यंत सरकार बदललं. परत आता ते धोरण बऱ्यापैकी निश्चित झालेलं आहे आणि जलसंपदा विभागाच्या पर्यटनाच्या धोरणाच्या अंतर्गतच तिथं एकतर शिवसंस्कार सृष्टी होईल, नाहीतर या नवीन सरकारने आता टेंट सिटी प्रपोज केली आहे. जेव्हा पर्यटन मंत्री लोढा साहेब आले, आता ते गिरीश महाजन आहेत, तेव्हा केली होती. पण तो पण प्रपोजल आहे. निश्चित प्रकारे शिवजन्मभूमी असल्यामुळं शिवसंस्कार सृष्टी व्हावी हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते करण्यासाठी सरकारने त्यासाठी प्रोत्साहित करावं. मला आठवते की त्यावेळेस 100 कोटीचा प्रकल्प होता आणि तो प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटद्वारे करून काही भाग सरकारने करून त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून तो शिवसंस्कार सृष्टीचा प्रकल्प पुढे न्यावा असं अर्थमंत्र्यांनी त्यांना ते वाटत होतं. खासदार साहेबांचं मत होतं की आपण हे असं करू नये, आपण सरकारनेच ते सगळे इन्व्हेस्टमेंट करावे. त्याच्यावरती पण सरकार काय नाही असं म्हटलं नाही, पण ते पुढे नेऊ. पण असे प्रकल्प शिवसृष्टीचे महाराष्ट्रात जिथं जिथं सरकारने किंवा पर्यटन विभागाने केले त्या प्रकल्पाचं मेंटेनन्स होत नव्हता. त्या प्रकल्पाचा लाईट बिल पण कसं भरायचं हा टुरिझम डिपार्टमेंटचा प्रश्न होता. म्हणून तो प्रायव्हेट इन्व्हेस्टर करूनच जर केला तर तो मेंटेन करेल, ते चालवेल, ते व्यवस्थित त्याच्यामध्ये आर्थिक चरण फिरेल. कारण एखादा प्रकल्प उभं करणं सोपं आहे, पण ते नंतर मेंटेन करणं आणि ते चालवणं तेवढंच जिकिरीचं आहे, तेवढंच अवघड आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे मनातले हृदय आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं एखादं दालन उभं करत असताना तिथं खूप असा सेन्सिटिव्ह विषय होऊन जातो आणि ते एकदम नाजूक पद्धतीने एक किफायतदार पद्धतीनेच हाताळला गेला पाहिजे. आणि ते हाताळताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो जर राहिला, आता जरी ते पुढे गेलं तरी मी या मताचा आहे की प्रायव्हेट इन्व्हेस्टर आणले तरी काय हरकत नाही, पण तो प्रकल्प होण्यासाठी सरकारने प्रथम प्राधान्य त्यालाच द्यावं. एफटीडीसीचे हॉटेल रिसॉर्ट जिथे जिथे असे उभे आहेत त्या प्रत्येक एफटीडीसीच्या बऱ्यापैकी अशीच अवस्था झाली आहे. त्याचं कारण असं आहे, ते काढतात कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे आधी काढायचे, असं तसं नाही, कॉन्ट्रॅक्ट काढतात. म्हणजे दिलं गाजरे साहेबांनी 5 वर्ष चालायचं, पुढच्या वेळेस परत ते ऑनलाईन टेंडर करतात. त्यानंतर आलो थोरवे साहेबांना, मग गाजरे साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत बघायला, ते जाताना थोरवेंकडे येऊपर्यंत त्याची फार दूर असलं नाही. थोरवेंनी काय केलं, त्याचे खेच्याचे पैसे दाखवून ते परत दुरुस्त केलं, ते पुढं चालवलं. ते एमपीडीसीच्या लक्ष झालं आणि ते व्यवस्थित मेंटेन होत नाही असं कळलं. आता त्यांनी काय केलंय, डायरेक्ट एमपीडीसीचे मंडळ स्थापन केले आणि त्यांनी ऑनलाईन बुकिंग करायचं, त्यांनीच चालायचं, त्यांनी कोणा चालवायचं आहे, त्यांनी तिथं मॅनेजरने माहिती पाहणार. आता ते पण मॉडेल काही चालत नाही व्यवस्थित. म्हणून हे जे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कंपनी जी आहे त्या कंपनीचे असे जिथं जिथं प्रकल्प आहेत त्या पर्यटन मंत्र्यांनी त्यांना भेटल्यानंतर त्यांचं पण म्हणणं असं आहे की तिथं लाईट बिल भरायला आम्हाला जड जाते, एवढं असं होत नाही.
एक पर्यटनाचं धोरण म्हणून प्रायव्हेट लोकांनी उभं करायचं. आता आपला तालुका टुरिझम आहे ना, तर टुरिझम तालुक्यात वेगळं काय आहे तर वेगळं काहीच नाही, फक्त नावाला टुरिझम आहे. पण त्या टुरिझम तालुक्याच्या अनुषंगाने काय करणार आहे, काय काय करू शकतो याचा मसुदा आणि डीपीआर तयार करतो, धोरण तयार करतो. आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये थोरवेंदा जर एखादं हॉटेल उभं करायचं असेल तर आम्ही असं धोरण तयार करतोय की तुम्हाला पर्यटनाच्या माध्यमातून इन्सेंटिव्ह देणार. इन्सेंटिव्ह म्हणजे काय की तुमच्या हॉटेलची आम्ही जाहिरात करणार महाराष्ट्रभर, आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तर्फे तुमच्या कर माफ करणार. तुमचं जर त्या नॉर्म्समध्ये बसत असेल तर त्याला सबसिडी देणार, कर्जाला तुमचं डायरेक्ट ते पैसे, आणि तरच तो टुरिझम डेव्हलप होईल. तर गव्हर्नमेंटने सगळं करायचं असं ते होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मालकी येत नाही तोपर्यंत कुठलाच प्रकल्प चालत नाही. एखाद्या प्रकल्पाला जर मालक असेल ना, मालक, तर तो प्रकल्प चांगला चालतो. मालकी जर नसेल, आता सहकारी तत्वावर एखादा संस्था बघा, तिथं काय होतं, जो तिथं चालवतो तोच सगळं बॉस, मालक शेतकरी, तो हे सगळ्या गोष्टी. आणि तोच जर कारखाना किंवा तोच जर संस्था जर प्रायव्हेट असेल ते तो व्यवस्थित चालवतो, बरोबर ना, त्याचे पैसे देणार, त्यातून हे पण करणार. जिथं मालक नाही ना तिथं सायफनिंग ऑफ मनी होती, आणि जिथं सायफनिंग ऑफ मनी घेत त्या संस्था खाली बसतात, अशी परिस्थिती झाली. आमदार साहेब, एक महत्वाचा प्रश्न आहे. मागच्या विधानसभेमध्ये तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला का बांगलादेशी आपल्या नारायणगाव शहरामध्ये आढळून आले, पोलिसांनी काहींना अटक केली, तुम्ही आवाज उठवला, या मग कोण आहे, यांच्यावर कारवाई करा. पुढे काय घडलं त्याचा तपास चालू आहे. ते इकडे आले कसे, त्यांना ओळखपत्र दिले कोणी, त्या ओळखपत्र तरी त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते, आणि ते जी प्रक्रिया आहे ही आत्ताची नाही, ही गेले 10-15 वर्षापासूनची. त्यांचं वास्तव्य 15-20 वर्ष आहे. आता समजा एखादा माणूस आला, एकतर आपल्या हिंदुस्थानाचा भाग म्हणजे पश्चिम बंगाल आणि पलीकडचा भाग म्हणजे बांगलादेश. तिथं क्रॉस बॉर्डरिंग हे होतं, एकमेकांचे नातेवाईक पण आहे. पश्चिम बंगालचा माणूस जुन्नरमध्ये काम करू शकतो, पण बांगलादेशचा माणूस इलिगली जुन्नरमध्ये काम करू शकत. पश्चिम बंगालमध्ये जे बांगलादेशी आले असेल किंवा त्यांचे जे संबंधी असेल त्यांच्या ओळखीने इथं माणसं येतात. ते काम करत असताना मी जर काम करत असेल तर माझ्याकडे लेबर म्हणून ते गेले अनेक वर्ष काम करत असं दाखवतात. गेले 7-8 वर्ष ते काम केल्यानंतर तोच कामगाराचा दाखला जो असेल ठेकेदार तो त्यांना देऊन त्यांना ग्रामपंचायतीचे पुरावे घेतो, रहिवासी दाखला तयार करतो, त्यांचं वोटिंग कार्ड काढतात, मेन आधार कार्ड जो काढतात, ते आधार कार्डला तो रहिवासी कशा पद्धतीने इथं आला, तो त्याचं आधार कार्ड आधी जनरेट होतं का, नसेल तो नेमकी कुठला आहे याचा तपास तो केला पाहिजे, आता तो झाला नाही. आणि म्हणून हे आधार कार्ड इश्यू मधला जो प्रॉब्लेम आहे तो या नागरिकांबाबतीत नेमकी कसा कुडून घडला याचा शोध आणि तपास करण्याचं काम चालू आहे. हे तपासांती निष्पन्न होईल की याला आधार कार्ड कोणी दिले, कधी दिले आणि कसे दिले. पण नाहीतरी हे सगळे जे नागरिक आहेत पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचे गेले 15-20 वर्षापासून नारायणगावात राहतात. नेमकं साहेब ते का तोडतंय? तिथं रोड वाईडनिंग होणार आहे. तिथं जवळपास 12 ते 15 मीटरचा रोड आपण करतो. तिथे मागच्या वेळेस शिवजयंती किंवा इतर रॅलीज बिलीज असतील किंवा काय असं ऑस्पिशियल ओकेजन असेल तर तेव्हा ट्रॅफिक खूप होती आणि ट्रॅफिक खूप झाल्यानंतर खूपच कंजेशन होतं, म्हणून ते रोड वाईडनिंगचं काम हाती घेतलं. येळगाव धरणाच्या बाजूला जलसंपदा विभागाची अनेक साहित्य पडलेले आहेत. कसले साहित्य? येळगाव धरणाच्या बाजूला डंपर आहेत, टँकर आहेत, फोकलँड मशिनरी आहेत, सगळ्यांना गंज लागलेला आहे. त्याची माहिती घेऊन सांगतो सर. मला माहित नाहीये, आहे पडले, मी पण बघितले, पण नेमके का पडले, कसे पडले, काय करणार आहे पुढे ते माहिती घेऊन. रस्ता रुंदीकरण चाललंय, त्या ठिकाणी ग्लिसरी आहे, तो ग्लिसरी बऱ्यापैकी काढलेला आहे आणि त्याच्यामुळं खरं तर प्रदूषणच होते. एक पक्षी बसत नाही, काहीच नाही. मग रस्त्याच्या दुतर्फा झाडं कोणती लावली जाणार आहे, काय करणार? देशीवर झाडं लावणार. 43 कोटी रुपये येणार. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रिक बस आपण ओझरला देणार आहे आणि ते इलेक्ट्रिक बस अष्टविनायकच्या दर्शनासाठी वापरणार. नारायणगाव मार्गे जर मधल्या रोडनी जर झाली, ओझरलेने कुमशीत मार्गे जर झाली, कोळगाव मार्गे, तर भाविकांना फार मोठी सोय होऊन जाईल. ठीक आहे, आता ते बसेसचा विषय घेणार आपण. शिवनेरी, जुन्नर
आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.